राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गांधींनी देशाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर अशा काही फुटकळ चळवळी केल्या ज्या कुठल्याही या चळवळीला कधी यश मिळालं नाही. त्यातल्या उदाहरणार्थ 2-4 चळवळी बघूया. जबलपूरचं झेंडावंदन. लोक म्हणतात ना की गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं. ते स्वातंत्र्याचं योगदान नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या खेड्यापाड्यातल्या छोट्या शहरातल्या छोट्या चळवळी, त्याला मिळालेलं अल्पयश किंवा तेही अपयश. जबलपूरचं झेंडावंदन. मार्च 1923 जबलपूरच्या पालिकेनं स्थानिक टाउन हॉलवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं ठरवलं. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनं याला परवानगी नाकारल्यानंतरही ध्वज फडकवण्यात आला. त्याच्यानंतर समितीनं सत्याग्रह सुरू केला. बंदी हुकूम मोडून झिडकारून राष्ट्रीय ध्वजासह मोठी मिरवणूक केली आणि हे थोडंफार यश मिळालं. काय? जबलपूरला झेंडा फडकवण्याचं प्रचंड मोठं यश गांधींना मिळालं. त्याच्यानंतर त्यांनी नागपूरचा सत्याग्रह केला. 13 एप्रिल 1923 रोजी जालियनवाला बागेच्या घटनेला 4 वर्ष झाल्याच्या दिवशी निघालेल्या शांतता मोर्चाला नागपुरातील सिव्हिल लाईन्स भागात शिरकाव करण्यास मनाई करण्यात आली. चार्ल्स क्लार्क यांनी, नागपूरचे कमिशनर होते, त्यांनी याला मनाई केली, पण त्याला न जुमानता आंदोलन सुरूच राहिलं आणि शेवटी नागपूर, अकोला येथील तुरुंग भरून गेले. मग सरदार वल्लभभाई पटेल यांनी याचं नेतृत्व स्वीकारलं. सगळी माणसं ते नागपूरला पाठवायचे. नागपूरला ब्रिटिश त्यांना अटक करायचे, जेलमध्ये टाकायचे. पुन्हा माणसं जायची, पुन्हा अटक करून जेलमध्ये टाकायचे, पुन्हा अटक व्हायची, पुन्हा जेलमध्ये टाकायचे. असं करत ह्या 18 ऑगस्ट 1923 रोजी शेवटी सगळ्या आंदोलकांना तुरुंगातून सोडलं, कारण तुरुंग भरून फुल झाले आणि सिव्हिल लाईन्समधनं फेरी काढण्याला परवानगी दिली. मोर्चा आपलं ते आंदोलन, मिरवणूक काढायला परवानगी दिली. हे प्रचंड मोठं अहिंसक आंदोलनाला एक प्रचंड मोठं यश मिळालं, पण ते सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर बोरसाडचा सत्याग्रह. सप्टेंबर 1923 मध्ये बोरसाड येथे दरोडेखोरांच्या बंदोबस्तासाठी ठेवलेल्या पोलीस पथकाच्या खर्चापोटी स्थानिक नागरिकांकडून 2.5 लाख रुपये वसूल करायचं फरमान ब्रिटिशांनी काढलं. 16 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीनं 2 रुपये 7 आणे द्यायचे ठरवले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या सगळ्यांना गोळा केलं आणि आम्ही हा कर देणार नाही. म्हणजे 2-3 रुपये देणं आमच्यासाठी अवघड नाही, पण इतकी आम्हाला भीक लागलेली नाही आणि सरकार आमच्यावर अविश्वास दाखवून शिक्षा म्हणून हे पैसे मागत आहे, आम्ही देणार नाही. सरदार पटेलांच्या प्रभावी नेतृत्वामुळे शेवटी सरकारनं माघार घेऊन हा कर रद्द केला. एक प्रचंड मोठं यश. बारडोलीचा सत्याग्रह. 1925 पासून सुरू असलेल्या पूर आणि दुष्काळ यांच्या अविरत संकटामुळे गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी त्रस्त झालेले असताना त्यांना दिलासा द्यायच्याऐवजी ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये त्यांच्या शेती उत्पन्नावरील करामध्ये मोठी वाढ केली. अनेक अर्ज विनंत्या करूनही सरकार बदलत नाही म्हटल्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. सरदार पटेलांनी त्यांना पाठिंबा देऊन आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं आणि शेवटी सरकारनं हे आंदोलन दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शेवटी 1928 मध्ये सरकारनं माघार घेऊन करवाढ रद्द केली आणि जप्त केलेला सगळा जमीन जुमला आणि चीजवस्तू सन्मानानं परत केली. स्वातंत्र्याची फार मोठी लढाई परत एकदा सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली. अशा अनेक सविनय कायदेभंगाची चळवळ असेल, अशा अनेक छोट्या चळवळी. मग भारत छोडो आंदोलन असेल किंवा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला, मिठावरील कर रद्द करण्यासाठी फार मोठं आंदोलन केलं. त्याची तर फारच मोठी गंमत लिहिली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मिठाच्या आंदोलनानंतर मिठावरचा कर रद्द झाला नाही. गांधींनी मुठभर मीठ उचललं म्हणून साम्राज्याच्या पाया तर खचला नाही, मिठावरील करही रद्द झाला नाही. उलट इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी इतक्या अपमानकारक अटींवर गांधीजींना करार स्वीकारायला भाग पाडल्याबद्दल व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विनचं कौतुक केलं.
मग चले जाओ चळवळ, या चले जाओ चळवळीला अर्धा काँग्रेस त्यांच्या पाठीमागेच नव्हता. कुठल्याही चळवळीला कधीही यश मिळालेलं नाही. मुळात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी कधी काँग्रेसनं आणि गांधींनी केलीच नाही. असं एक भयान भारताचा इतिहासामधलं, आणि तरी संपूर्ण श्रेय स्वातंत्र्याचं गांधी नेहरूंना दिलं जातं. हे सगळा भारताचा हा खरा इतिहास मित्रांनो समजून घ्या. माझा आपला छोटासा प्रयत्न आहे. पुस्तक वाचा, अशी चांगली चांगली पुस्तकं आहेत ती वाचा. मी याच्यानंतर मनुस्मृतीचं एक फार सुंदर पुस्तक आहे, त्याच्यावर पण बोलणार आहे. काही चांगल्या प्रतिक्रिया मी खाली वाचल्या की वा वा वा, मनुस्मृतीबद्दल तुम्ही बोलणार आहात ते आम्हाला खूप छान वाटतंय. मनुस्मृतीवर घेतले गेलेले आक्षेप, मनुस्मृती का जाळली गेली, नेमका इतिहास काय, नेमकी मनुस्मृती आहे काय, आपण सगळं या पुस्तकानंतर बोलणार आहोत. सध्या या पुस्तकातले अजून थोडेसे काही भाग शिल्लक आहेत, उद्याच्या भागात पुढे. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.